काहीतरी त्या माणसाचा स्वार्थ असतो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आज जे तुम्ही सुखामुक्त आणण्याचं जेवण मिळते ना, ते फक्त या आदित्य पटवर आदित्य पटवर नाही तर माहित आहे या घरात बहिणी माहितच आहे ना, सकाळी जेवला तर दिवसभर कामावरून येऊन रात्री झोपावं लागत. अरे काय झालं तुला आदित्य, काय झालं? कशाला अडवताय तुम्ही? माझाच प्रेम खोटं, पण आज हे दिवस बघायला मिळाले. माझ्याच हातचं मीठ आजारने निघालं. कोणी दारू प्यायली म्हणून स्वतःची नाती कोणी विसरत नाही. करायचं नाही, स्पर्श देखील करायचं नाही. हे समजत आहे स्वतःला सावरायला नाही. तुम्ही स्वतःचेच बघा ना, घरात राहून फुकटचा खाण्यापेक्षा काहीतरी काम धंदा करायचा. काम करण्याचा तुमचे हात पाय गळून पडलेला नाही. मला मारलं, एका इंजिनियरला मारलं, एका इंजिनियरला मारलं. तुझे उपचार तरी काय शांत हो माया, शांत हो. अगं तो त्यांनी काय खोटं बोललं का? काय केलं आम्ही त्याच्यासाठी? आम्ही आपलं कर्तव्यच बजावलं ना. बेटा आदित्य, माफ कर रे आम्हाला. अरे चुकवून तुझ्यावर अधिकार का धरला रे आम्ही? वाईट वाटून घेऊ नकोस. अरे आईच्या मायेनं मारलं असेल रे बहिणीनं तुला. दादा, ही माझी आई नाही, तर ही मला मिळणाऱ्या पैशाची मोजदारी नसतो. अरे आणि त्या साला विजेचा भुकला काय गरज आहे? साला कमाल करी 3 पैशाची कोण पाळला का काय? तुम्ही मला